दिनदर्शिकेतील जाहिरातदारांचे, प्रमुख अतिथींचे, मान्यवरांचे आणि मायबाप रसिक प्रेक्षकांचे, कळत नकळत आम्हाला सहकार्य करणाऱ्या अनेकांचे मनापासून आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे. सेवकाने त्या खुर्च्या आणि टेबल बाजूला घ्यायचे. सर्वांना विनंती करतो की अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. मागील वर्षापासून शाखेने व्यावसायिक उपक्रम देखील हाती घेतलेले आहेत. मागील वर्षी 2025च्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने देखील शाखेने आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन शिबिर घेतले होते. आम्ही सर्व शेतकऱ्यांची मुले, आम्हाला शेतात पिकवायला येतं पण विकता येत नाही. आम्ही पिकवलेल्या अन्नधान्याला भाजीपाल्याचा भाव मला ठरवता येत नाही. दलाल किंवा परप्रांतीय यांच्या मालाचा भाव ठरवतात. शेतीतून उत्पन्न मिळत नाही म्हणून आमची मुले मग नोकरी धंद्याकडे वळतात. पण आम्हाला हे चित्र बदलायचं आहे. विकणारे पण आम्हीच आणि विकणारे सुद्धा आम्हीच असू. जो विकेल तो टिकेल हे शाश्वत सत्य आहे. आपल्याला सर्वांना मान्यवरांचं अत्यंत थोडक्यात 2 शब्द तरी त्यांचं आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं आहे. कारण अशा ह्या प्रभूती फार कमी वेळा एकत्र येतात आणि